विखेंनी विखार पसरवला, आम्ही त्यांना सोडणार नाही। ओबीसी मेळाव्यातून भुजबळांचा थेट सरकारलाच घरचा आहेर, तुमच्या नेत्यांना आवरा, भाजपला भुजबळांचं खुलं आव्हान। मराठा आणि ओबीसींमध्ये अंतरवालीच्या दरिंदे पाटलांमुळेच बीडच्या महाएल्गार सभेमध्ये भुजबळांचा जरांगेंवर विखारी आरोप, तर विखेंना जीआर तरी कळतो का धनंजय मुंडेंचा हल्लाबोल। आरक्षणाच्या बचावासाठी मैदानात उतरलेल्या ओबीसींमध्येच मोठी फूट, वडेट्टीवार तासातासाला भूमिका बदलत असल्याचा आरोप, व्हिडिओ दाखवत भुजबळांचा हल्लाबोल। भुजबळांकडून फडणवीस आणि अजित पवारांच्या बदनामीचा प्रयत्न, मनोज जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर, तर बीडच्या मराठ्यांनाही एके दाखवावीच लागेल, जरांगेंचं आवाहन। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठाकरे बंधूंच्या कौटुंबिक एकीचं दीप प्रज्वलन, शिवाजी पार्कातील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन। दीप प्रज्वलनाआधी उद्धव आणि राज ठाकरेंचा एकाच गाडीतून प्रवास, तर रश्मी आणि शर्मिला ठाकरेंमध्ये जिव्हाळ्याचे क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त, आदित्य अमित ठाकरेही एकाच फ्रेममध्ये। पुण्यातील जमिनी प्रकरणी राजू शेट्टींच्या आरोपांनंतर माझाचा रियालिटी चेक, मुरलीधर मोहोळ बिल्डरसोबतच्या भागीदारीतून बाहेर पडल्याचं उघड, आक्रमक जैन समाज रस्त्यावर। हिंदू मुलींना जिम ट्रेनरकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जात असल्यानं त्यांनी जिमलाच जाऊ नये, पडळकरांचा अजब सल्ला, बावनकुळेंकडून पाठराखण, तर राऊतांनी फटकारलं। आगामी निवडणुकांच्या तोंडावर सोलापुरात भाजप प्रवेशाचा पूर, 4 माजी आमदार भाजपच्या वाटेवर, तर 2 माजी उपमहापौर तसंच अनेक माजी नगरसेवकांच्या हाती कमळ, मित्रपक्षांनाही धक्का। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी गुजरातमध्ये अनेकांना मंत्रिपदाची लॉटरी, 26 मंत्र्यांना शपथ, रवींद्र जडेजाची पत्नी रिबाबा यांची मंत्रिपदी वर्णी। सोन्याच्या दरात 24 तासात 3,600 रुपयांची उसळी, प्रतितोळा 1,35,000चा दर, तर चांदी प्रति किलो 1,81,000 एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।